अनधिकृत पब, हुक्का आणि बारवर कुचराई केल्यास भगवा गार्ड आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. पोलीस आणि पालिका प्रशासनाला इशारा. राम रेपाळे, शहर प्रमुख आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक शिंदेंची शिवसेना. अनधिकृत हुक्का, पब आणि बारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचे शिवसेनेकडून स्वागत केले असून कोणालाही बळी न पडता पोलीस आणि पालिका प्रशासनाने थातुरमातुर कारवाई न करता कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तरुणांना अंमली पदार्थाच्या सेवनापासून दूर करण्यासाठी अंमली पदार्थांचे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करत करडी नजर ठेवावी असे शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी सांगितले. मात्र योग्य ती कारवाई झाली नाही तर भगवा गार्ड आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही असा देखील पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राम रेपाळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश आज जरी दिले असेल परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रात सातत्याने ड्रग्स विरोधी कारवाया जोरदारपणे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत. परंतु आता जोरदारपणे याचा संपूर्ण मूळ नायनाट व्हावा ह्या दृष्टिकोनातून ठाण्यामध्ये सुद्धा आज 10 हॉटेल, काही शेड्स याच्यावर कारवाई जोरदारपणे करण्यात आलेली आहे. परंतु ही कारवाई नावापुरती न करता ती पूर्णपणे त्याचा समूळ नायनाट व्हावा ह्या दृष्टिकोनातून प्रशासनाने करायला पाहिजे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त डोंबरे साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की आपण याच्यावर करडी नजर ठेवून यांचा संपूर्ण नायनाट करून हे नवीन पिढी बर्बाद होण्यापासून आपण वाचवायला पाहिजे. सातत्याने आम्ही सुद्धा सभागृहात सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक आम्ही आवाज उठवत होतो आणि त्यावेळेस सुद्धा कारवाई होत होती. परंतु आता काही ठिकाणी खरोखर सुळसुळाट वाढलेला आहे आणि हे याचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी सगळ्यांनी याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि आम्ही गुरुवारी धर्मवीर आनंद साहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहोत. जर जराही कुठे कुचराई झाली तर शिवसैनिक कसा असतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही जोरदारपणे उभे राहू आणि याचा संपूर्ण नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. तर निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हणून ते प्रश्न उपस्थित वगैरे केलेले आहेत. परंतु ही कारवाई तर मुख्यमंत्री साहेब जेव्हा 2 वर्ष झाले त्याच्यानंतर सर्वात प्रथम ड्रग्समुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिंदे साहेबांनी पाऊल उचललं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने कारवाया होत आहेत. परंतु आता आणखीन जोरदारपणे त्या होत आहेत आणि व्हायला पाहिजेत. परंतु नावापुरती कारवाई, पुन्हा एकदा आम्ही सांगतो, नावापुरती कारवाई न होता त्यांचा समूळ नायनाट व्हायला पाहिजे. नाहीतर पुन्हा एकदा ठाण्यामध्ये भगवा गार्ड येथे आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. ते मुख्यमंत्री पदाचा कारभार घेतल्यापासून दंड पण वाढवलेत आणि एकदा पकडल्यानंतर 1 वर्ष जेलवारी सुद्धा त्या आरोपींना करण्यात येत आहे. आणि कारवाई अशी जोरदारपणे आपले पोलीस आयुक्त डोंबरे साहेब सुद्धा त्यांनी ठाणे पहिल्यांदा सुद्धा करून गेले. त्यामुळे त्यांना ठाण्याचा पूर्ण इतिहास, भूगोल माहीत आहे आणि त्याच्यामुळे आता कारवाई 100% होणार आहे. बघा, ज्या वेळेला आम्ही सारे नगरसेवक, आमची बॉडी होती, ते सर्व पक्षीय नगरसेवक सभागृहामध्ये सातत्याने आवाज उठवत होते. आज जरी आमची टर्म संपली असेल तरी आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी तर समाजाप्रती आहे आणि त्यामुळे आमचा पूर्ण पक्ष बारीक नजर समाजाच्या वाईट घटकांकडे सुद्धा असतो की वाईट घटकांनी कुठेही डोकं वर काढलं की तिथल्या तिथे ठेचायचं काम आम्ही सर्व मिळून करत असतो.